हॅलो स्टुडंट्स, आज आपण थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरमधील न्यूमेरिकल्स बघणार आहोत. त्यामध्ये बघा, अ गॅस कंटेन इन अ सिलेंडर फिल्ड विथ अ फ्रिक्शनलेस पिस्टन एक्सपांड्स अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 1 ॲटमॉस्फिअर. या ठिकाणी जे प्रेशर दिलेलं आहे ते आहे 1 ॲटमॉस्फिअर. सो वी कॅन राईट P इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर आणि 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज इक्वल टू 1.01325 इंटू 10⁵ पास्कल. त्यानंतर बघा, फ्रॉम अ व्हॉल्यूम ऑफ 5 लिटर्स टू अ व्हॉल्यूम ऑफ 10 लिटर्स. म्हणजे या ठिकाणी जे इनिशियल व्हॉल्यूम आहे ते असणार आहे 5 लिटर. सो VI इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू 5 लिटर आणि 5 लिटरचं आपल्याला मीटर क्यूबमध्ये पाहिजे आहे व्हॉल्यूम, तर आपण कन्वर्ट करून घेऊ. या ठिकाणी 5 इंटू 10⁻³ या ठिकाणी येईल मीटर क्यूब. या ठिकाणी जो कन्वर्शन फॅक्टर आहे, कन्वर्शन फॅक्टर असणार आहे 10⁻³ ठीक आहे. त्याचबरोबर फायनल व्हॉल्यूम जे आहे, फायनल व्हॉल्यूम VFने आपण रिप्रेझेंट करू. VF इज इक्वल टू 10 लिटर. फायनल जे व्हॉल्यूम आहे ते किती आहे, 10 लिटर आहे. 10 लिटरला सुद्धा आपण मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करून घेऊ. तर या ठिकाणी येईल 10 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. ठीक आहे. त्यानंतर बघा, इन डुईंग सो इट ॲब्झॉर्ब 400 जूल ऑफ थर्मल एनर्जी फ्रॉम इट्स सराउंडिंग. या ठिकाणी जी हीट आहे, ठीक आहे, या ठिकाणी जी थर्मल एनर्जी आहे ती असणार आहे 400 जूल. या ठिकाणी जी थर्मल एनर्जी आहे ती असणार आहे 400 जूल. सो Q इज इक्वल टू 400 जूल. त्यानंतर म्हटले आहे, ऑफ थर्मल एनर्जी फ्रॉम इट्स सराउंडिंग डिटरमाइन द चेंज इन इंटरनल एनर्जी. या ठिकाणी इंटरनल एनर्जी जी आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजेच आपल्याला ΔU कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा, जो फॉर्म्युला आहे फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, Q इज इक्वल टू ΔU प्लस W. Q इज इक्वल टू ΔU प्लस W. या ठिकाणी ΔU रिप्रेझेंट दी चेंज इन इंटरनल एनर्जी अँड W इज दी वर्क डन. या ठिकाणी W असणार आहे वर्क डन. आपल्याला या ठिकाणी चेंज इन इंटरनल एनर्जी ΔU कॅल्क्युलेट करायचं आहे. तर या फॉर्म्युल्याला आपण ΔUच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. सो वी गेट ΔU इज इक्वल टू Q मायनस W. या ठिकाणी बघा, हा जो W या साईडला गेल्यानंतर मायनस होईल, मग Q मायनस W. ΔU इज इक्वल टू Q मायनस W. आता बघा, या फॉर्म्युल्यामध्ये Q आपल्याला माहिती पाहिजे. चेंज इन इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करण्याकरता आपल्याला Q माहिती पाहिजे. त्याचबरोबर W सुद्धा माहिती पाहिजे, म्हणजे वर्क डन सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. या ठिकाणी Q तर दिलेला आहे, Q गिवन आहे, Q इज इक्वल टू 400 जूल. पण वर्क डन मात्र या ठिकाणी दिलेलं नाही आहे, W आपल्याला दिलेलं नाही आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला W कॅल्क्युलेट करावं लागेल, वर्क डन कॅल्क्युलेट करावं लागेल. तर वर्क डन करता फॉर्म्युला बघा, वर्क डन इज इक्वल टू, थेरीमध्ये आपलं झालेलं आहे, वर्क डन इज इक्वल टू P इंटू DV. P इंटू DV हा फॉर्म्युला असतो. DV म्हणजेच फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. W इज इक्वल टू P इंटू फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. इथे आपण व्हॅल्यूज पुट करू. P इज इक्वल टू, P दिलेला आहे म्हणजे प्रेशर दिलेला आहे, प्रेशर इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर. 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आपल्याला दिलेलं आहे, त्याला आपण पास्कलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. पास्कलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला मिळालं आहे 1.01325 इंटू 10⁵. ठीक आहे. त्यानंतर बघा, VF म्हणजे फायनल जे व्हॉल्यूम आहे, फायनल व्हॉल्यूम आहे 10 इंटू 10⁻³ आणि मायनस आहे इनिशियल व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम आहे या ठिकाणी 5 इंटू 10⁻³ ठीक आहे. तर या ठिकाणी आपण व्हॅल्यूज पुट केलेला आहे. इथे बघा, इज इक्वल टू 1.01325 इंटू 10⁵. आता या ठिकाणी बघा, 10 इंटू 10⁻³ आणि यामधून आपल्याला 5 इंटू 10⁻³ मायनस करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही ते 10⁻³ कॉमन सुद्धा काढू शकता. म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहील 10 - 5 इंटू 10⁻³ ठीक आहे. इथे बघा 1.013
013 इथे कन्वर्ट करून घेऊ आपण. 2 जो आहे ना, हा जो नंबर आहे 5, हा 5 असल्यामुळे आपण 2ला 3 मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणून 1.0133 इंटू 10 टू द पॉवर 5, हा जो डिफरन्स आहे 10 - 5 तो आपल्याला मिळेल 5 इंटू 10 टू द पॉवर -3 इज इक्वल टू 5ने मल्टिप्लाय करून घ्या या ठिकाणी. 5ने मल्टिप्लाय केल्यानंतर 5 इंटू 3 या ठिकाणी होईल 15, 1 कॅरी राहील. अगेन 5 इंटू 3 15, 1 या ठिकाणी ॲड केलं तर होईल 16, 6. त्यानंतर 5 इंटू 1 5 प्लस दिस 1 इज 6. देन 5 इंटू 0 0, अगेन 5 इंटू 1 5. सो वी गेट 5.0665 इंटू 10 टू द पॉवर. बघा इथे आहे 10 टू द पॉवर 5 आणि इथे आहे 10 टू द पॉवर -3. 10 टू द पॉवर 5 मधून जर 10 टू द पॉवर -3 जर केलं तर आपल्याला मिळेल 10 टू द पॉवर +2. इथे आहे +5, इथे आहे -3, म्हणजे 10 टू द पॉवर होईल +2. तर या ठिकाणी मिळेल 10 टू द पॉवर 2. ठीक आहे. या ठिकाणी बघा 5.0665 आहे, म्हणजे यालाच आपल्याला लिहिता येईल. हा जो पॉईंट आहे आपण या साईडला शिफ्ट करू शकतो 10 टू द पॉवर 2 असल्यामुळे. तर 1 2 म्हणजे हा जो पॉईंट आहे हा या ठिकाणी येईल 506.65. 1 2 2 डिजिट आपण समोर सरकवला आहे, तर मग 506.65 हे आपल्याला मिळेल आन्सर. आणि या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केला आहे वर्क डन, आणि वर्क डन करता युनिट असणार आहे जूल. आता बघा आपल्याला वर्क डन मिळालेलं आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. वी हॅव टू कॅल्क्युलेट दी चेंज इन इंटरनल एनर्जी अँड द फॉर्म्युला फॉर दिस डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. फॉर्म्युला इज डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. Q is given. Q is equal to 400 joule and W is, we have already calculated the value of W. W is 506.65. ठीक आहे. तर या ठिकाणी 400 मायनस 506.65 या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करा. सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला मिळेल 106.65. या ठिकाणी तुम्हाला मिळेल 106.65 जूल. पण साईन जे आहे ते असणार आहे निगेटिव्ह, कारण की जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येचं साईन आहे निगेटिव्ह. त्यामुळे या ठिकाणी चेंज इन इंटरनल एनर्जी तुम्हाला मिळाली आहे -106.65 जूल. नेक्स्ट न्यूमेरिकल बघा. अ सिस्टीम रिलीजेस 125 किलो जूल ऑफ हीट. या ठिकाणी सिस्टीम जी आहे ती 125 किलो जूल ऑफ हीट काय करत आहे, रिलीज करत आहे. या ठिकाणी वर्ड वापरला आहे रिलीज, त्यामुळे या ठिकाणी Q इज इक्वल टू असणार आहे -125 किलो जूल. हीट जी आहे ती सिस्टीमने रिलीज केलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह साईन येणार आहे. Q इज इक्वल टू -125 किलो जूल. त्यानंतर बघा ऑफ व्हाईल 104 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. या ठिकाणी सिस्टीमवर किती वर्क डन झालेलं आहे, W इज इक्वल टू या ठिकाणी आहे 104 किलो जूल. ठीक आहे. सिस्टीमवर काम झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी येणार आहे निगेटिव्ह साईन. ठीक आहे. त्यानंतर बघा कॅल्क्युलेट द चेंज इन इंटरनल एनर्जी. या ठिकाणी तुम्हाला डेल्टा यू कॅल्क्युलेट करायचा आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी या ठिकाणी आपल्याला अगेन जो फॉर्म्युला आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सवरून जो फॉर्म्युला आहे तोच आपल्याला इथे यूज करायचा आहे. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. या ठिकाणी ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण पुट करू. क्यू इज इक्वल टू आहे -125, देन निगेटिव्ह साईन and the work is equal to again -104. ठीक आहे. या ठिकाणी बघा सॉल्व करू आपण. -125 मायनस मायनस बिकेम प्लस 104. इथे तुम्हाला वेगळ्या साईन असल्यामुळे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 21, पण साईन मात्र आपल्याला ग्रेटर जी संख्या आहे, मोठी जी संख्या आहे त्या संख्येचं लिहायचं आहे निगेटिव्ह.
या ठिकाणी इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी मिळाली आहे -21. या ठिकाणी युनिट असणार आहे किलो जूल. युनिट असणार आहे किलो जूल. चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू -21 किलो जूल. यावरून आपल्याला असंही म्हणता येईल की जी इंटरनल एनर्जी आहे ना, या निगेटिव्ह साईनमुळे आपल्याला असं म्हणता येईल की इंटरनल एनर्जी जी आहे ती डिक्रीज झाली आहे. या ठिकाणी इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली आहे. या निगेटिव्ह साईनवरून आपण ते म्हणू शकतो.